आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. पुण्यात चिमुरडीवर अत्याचार करून जीव घेणारा तो नराधम निघाला सराईत वासनांत. सख्खी पुतणीही होती शिकार. पुणे जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षाच्या नराधमानं अवघ्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस तपासात हा आरोपी सिरियल रेपिस्ट असल्याचं उघड झालं. त्याने यापूर्वी स्वतःच्या पुतणीला आणि एका वृद्ध महिलेलाही आपल्या वासनेचा शिकार बनवलेलं होतं. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. चिमुरडीवर अत्याचार आणि निर्घृण हत्या. मिळालेल्या माहितीनुसार ही 4 वर्षाची चिमुरडी सुट्ट्या घालवण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूर आजीच्या घरी आली होती. दुपारी घराबाहेर खेळत असताना 65 वर्षाच्या नराधमानं तिला फूस लावून जनावरांच्या गोट्यात नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर त्या नराधमानं तिची ओळख पटू नये म्हणून डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता त्याने मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. मुलगी बराच वेळ दिसत नसल्यानं घरच्यांनी शोधाशोध सुरू केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्ह्याचा उलगडा. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी परिसरात शोध घेतला तेव्हा ती जनावरांच्या गोट्यात मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये आरोपी त्या चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आला. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 65 वर्षांच्या आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीचा भयानक गुन्हेगारी इतिहास. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा त्याच्या गुन्हेगारी इतिहासाची पडताळणी करण्यात आली तेव्हा पोलिसही चक्रावून गेले. हा नराधम सराईत गुन्हेगार असून तो सिरियल रेपिस्ट असल्याचं समोर आले. यापूर्वी त्याने स्वतःच्या सख्ख्या पुतणीवर अत्याचार केला होता. ज्या प्रकरणात तो जेलमध्ये जाऊन आला होता. इतकंच नाही तर 75 वर्षाच्या एका वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. जेलमधून 5 ते 6 वर्षापूर्वी सुटून आल्यानंतर त्यानं पुन्हा भयंकर कृत्य केलंय. मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर प्रतिक्रिया दिली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करेल असं त्यांनी स्पष्ट केलं. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन खंबीरपणे पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.